एक ब्रेकिंग बातमी। भिवंडीमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानं आज होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहार आणि हरियाणामधील 3 आरोपींना अटक केली आहे। मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। आरोपींकडून आजच्या परीक्षेचे 4 प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आलेले असून पेपर विक्रीसाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। तिन्ही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून पुढील तपासामध्ये आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकार देखील ॲक्शन मोडवरती आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाण्याचे सहआयुक्त पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची घोषणा केली आहे। तर फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना फोन करून कठोर कारवाईचे आदेश दिलेत। त्याबरोबरच शिक्षण मंत्री दादा भुसेंशी देखील फोनवरून संवाद साधलाय। सरकार दरवेळी पेपर फुटी रोखण्याचे मोठमोठे दावे करतं, पण प्रत्येक वेळी दावे फोल ठरतात। पेपर हा छापखान्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत अनेक टप्प्यांतून जातो। मग गळती नेमकी कुठे होते, यंत्रणेमधील कोणत्या दुव्यांवरती भ्रष्टाचाराची कीड बसली आहे, असे अनेक प्रश्न आता प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आहेत। आणि हा टीईटीचा पेपर नेमका कसा फुटला यावरती एक नजर टाकूयात। ठाण्यातील भिवंडीतून टीईटी परीक्षेचा हा पेपर फुटलेला आहे। कोनगावमधील डायमंड हॉटेलमध्ये आरोपी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कोनगाव पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं, मात्र संशयित पसार झाले होते। पोलिसांनी सहार विमानतळ परिसरामधून त्यानंतर तिघांना ताब्यात घेतलं। तर आज होणाऱ्या टीईटी पेपरचे 4 सेट आरोपींकडे सापडले। टीईटी पेपरची 1.5 कोटींना विक्री सुरू होती। आरोपी टीईटी पेपर सेट घेऊन दिल्लीहून भिवंडीमध्ये आले होते, अशी देखील माहिती मिळते। तर 1 आरोपी हरियाणाचा आणि 2 आरोपी बिहारचे आहेत। मुख्य आरोपी हा सध्या फरार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।